सेट केलं PSI मध्ये 10,000 PSI. याच्याने काय होतं मॅन्युअलमध्ये की डिपेंड ऑन ऑपरेटर, तो कमी स्ट्रोक मारतो जास्त मारतो. आता 700 बार किंवा 10,000 PSI रीच व्हायला पाहिजे. केव्हा केव्हा जर 600 प्रेशरचं डेव्हलप झालं तर फिजिकली आपण एक्झाम्पल दिसतो पण तेवढं प्रेशर बिल्डअप झालेलं नसतं. म्हणजे सिस्टम डिपेंडंट ऑन ऑपरेटर. याच्यामध्ये दिस इज इंडिपेंडंट ऑपरेटर, कोणी पण करू शकतं आणि यू विल गेट अ कन्सिस्टन्सी इन युअर क्रिम्पिंग रिझल्ट. तुम्ही दिवसाला 50 जरी क्रीम केल्या तरी 0 डिफेक्ट. आपण ती बॅटरी आपण इकडे लावली ना. अरे ते माझ्यामुळे झालं ते करून. तू तिकडे ते बॅटरी दाखव. अच्छा हे बघा सेम प्रेशरवरून कंटिन्यू झालं. बॅटरी बदलली तरी त्यांनी तो सेम प्रेशरवरून कंटिन्यू झालं. हां रिसेट नाही झालं. क्रिम्पिंग 10,000 झाल्यावर त्यांनी ऑटोमॅटिक रिट्रॅक्शन केलं. हा 10,000ला थांबला ठीक आहे, पण तिथं जेवढा PSI होतं त्यावेळेस त्याचा फीडबॅक याला कसा कळला? सर याच्यामध्ये डेटा लॉगिंग असेल म्हणजे ती रीडिंग याच्यात सेव्ह होतं. तिथं जे प्रेशर आहे जेवढा PSI आहे हां तो याला कसा फीडबॅक कसा मिळाला? नाही कारण इनपुट इथून जातोय. हेच आहे ना, इनपुट इथून जातोय ना. हेच आहे ना. जे त्यांनी होल्ड केलं त्यांनी सेन्स कसं केलं? हा, ते अच्छा त्याच्यामध्ये सर मायक्रो प्रोसेसर आणि मेमरी पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये झालं. येस पण तो तिथनं सेव्ह जातो. फीडबॅक याला कसा मिळेल? त्यांनी तिकडे होल्ड करून ठेवलेलं त्याच्यामध्ये. कारण प्रेशर इथूनच जातोय ना. इथून इथे स्टॉप झाल्यावर हे इथे लॉक झालं. समजा ही पाम आहे मला, हां ही किती प्रेस झाली हे जर मला बघायचं असेल तर मी इथं ठेवून ती चेक करू शकेल. ही किती प्रेस्ड आहे आणि किती आणखी तिला स्कोप समजा 10,000 PSI आणि 6,000 आपल्याला बघायचं आहे की ही जर 6,000ला प्रेस झालेली असेल, गरम आहे एक्झॅक्टली 6,000ला आहे की नाही हे जर मला कन्फर्म करायचं असेल आणि ही पॅन तिथं जर मी त्या डाय मध्ये टाकली इथे उंच हा देऊ शकेल की जिथे ही एवढी प्रेस्ड आहे पूर्ण आहे. नाही तसं नाही. पूर्ण क्रिम्पिंग ऑपरेशन मध्ये होतो ते. समजा आता मी जर 6,000 पर्यंत आलं आणि आपण मॅन्युअली स्टॉप करून जर रिसेट केलं तर याच्यावर तुम्हाला LED इंडिकेशन येईल आणि एक बीप ऑडिबल इंडिकेशन देईल की 10,000 PSI इज नॉट रीच, यू हॅव टू रिक्रिम्प इट. सगळे क्रीम केला होता आपण ते चेक करून बघितलं की प्रेस एक्झिक्यूट झाला की नाही. लोक सेक्शन फोटो घेतला फोटो ना व्हिडिओ नाही क्लोज नका घेऊ, त्याच्यात प्रॉब्लेम आहे ना. नाही का. हे बघा ही सुद्धा एअर गॅप नको बोला. अच्छा कंडक्टर आणि याच्यामध्ये म्हणजे प्रेशर जे बिल्डअप झालं ना हां अनयुनिफॉर्म आहे या बाजूने. आमची रिक्वायरमेंट ही आहे. अच्छा बघा तिथे नो एअर गॅप. आपण एरिड झोनला जर वापरला ना हां तोच जो खारा हे असतो ना तो हा इथे गेला ट्रॅप झाला की तो खाऊन टाकतो. इथे नाही प्रॉब्लेम हा ना. इथे पण एरिड हा पण 100% असं पाहिजे. इट इज रिक्वायर्ड वन असं. आमच्या मॅन्युअल मशीन पेक्षा इट इज ऑफ गुड क्वालिटी. तुम्हाला पण फीडबॅक हो नाही आलं लक्षात. फोटोग्राफ तुम्ही बरोबर की म्हणजे रिझल्ट आपल्याला असा पाहिजे सगळीकडे युनिफॉर्मिटी पाहिजे. ह्या युनिट पाईप तिथपर्यंत एव्हरीथिंग इज ओके. तुमच्या डाईज मध्ये हा हा कसा मिनिमम मिलीमीटर याचा खालच्या वरती याच्यामध्ये कुठेतरी त्याला फाईन ट्यून करायचं आहे म्हणजे. हा बरोबर डिझाईन. तो हेक्सागोनल शेप आणखी त्याला हे करायचं, राऊंड करायचं. नाही हेक्सागोनल शेप आहे पण इट इज नॉट प्रिसाइज. हे जे लेंथ कॉम्प्रेशन रेशिओ आहे ना म्हणजे जेवढा तो स्मूथ सर्क्युलर होईल तेवढा तो जास्त त्याला नाही असं नाही. नाहीये. एका बाजूने जास्त प्रेस होतो
एका बाजूने कमी होईल. म्हणजे जो या बाजूची जी ह्या हा जो बाजूची जी result edge आहे, असेल ना ही edge, ही एक साइड प्रेस होत नाही प्रेस होते म्हणजे त्याचा जो स्टॉप करू. एक हॅजाबानची एक साइड जी आहे ती तेवढी प्रेस वाढलेली आहे वाढलेली आहे. डायचं डिझाईन थोडंसं मलाच माहिती काय नव्हतं लाकूड व्हिडिओ मध्ये घातलं बघून. त्याच्यात दांडकं की चालले म्हणजे त्याच्याही साठी चांगलं आहे. आपल्या मशीनला ते नसते.